नवी मुंबईतून एक मोठी आणि महत्त्वाची धक्कादायक बातमी समोर येते। नवी मुंबईतील लहान मुलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। खारघर आणि कोपरखैरणे या दोन वेगवेगळ्या भागातून पुन्हा एकदा दोन मुली बेपत्ता झाल्याची घटना उघडकीस आली। या घटनांमुळे पालकांमध्ये भीतीचं वातावरण आणि चिंतेचं वातावरण पसरलंय। शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। गेल्या अनेक दिवसांपासून शहरात मुली बेपत्ता होण्याचं प्रमाण ज्या वेगाने वाढतंय ते अत्यंत चिंताजनक असल्याचं बोललं जातंय। नवी मुंबई पोलिसांकडून मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार शहरातून आतापर्यंत तब्बल 458 मुलं आणि मुली बेपत्ता झाल्याची नोंद करण्यात आली। इतक्या मोठ्या प्रमाणात मुलं बेपत्ता होणं ही केवळ स्थानिक पोलिसांचीच नव्हे तर राज्य सरकारचीही चिंता वाढवणारी बाब आहे। या वाढत्या घटनांची दखल घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना एक सविस्तर पत्र लिहिलंय। या पत्रात त्यांनी नवी मुंबईतील बेपत्ता मुलींच्या प्रकरणावर गंभीर चिंता व्यक्त केली। यामागे काही मोठं रॅकेट किंवा मानवी तस्करी तर नाही ना, याची सखोल चौकशी करण्याची मागणी त्यांनी केली आहे। यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुद्द्याची दखल घेऊन योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश पोलिसांना देण्याचं आश्वासन दिलंय। नवी मुंबईत ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आणि पोलिसांची गस्त वाढवण्याची मागणी नागरिकांकडून केली जाते। बेपत्ता मुला-मुलींचा शोध घेण्यासाठी SIT तैनात करावी अशी विनंतीही पालकांकडून केली जाते।